सोनम वांगचुक नावाचा व्यक्ती मेला तरी काही फरक पडणार नाही, कारण की तो चायनाचा एजंट आहे. अशा पद्धतीचा प्रचार बीजेपीच्या काही दलाल लोकांनी असणारा चालवलेला आहे. अरे त्या नालायकांना मी एक सांगू इच्छितो की प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये हजारो कोटी रुपयांची लूट झाली, त्यावेळेस तुमच्या तोंडाला काही कुलप लावले होते? किंवा 22 लाख लोकांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या शिक्षा मंत्रीचा राजीनामा मागणं हा असणारा सोनम वांगचुक सरांचा असणारा गुन्हा आहे. कुणासाठी उपोषणाला बसलेत? प्रत्येक मुलाचं भविष्य असणारं सुरक्षित राहिलं पाहिजे या एकमेव शुद्ध हेतून असणारा हा व्यक्ती गेली 19 दिवसांपासून जंतर मंतरवरती उपोषणासाठी बसलेला आहे. परंतु जाणीवपूर्वक असणारं सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. याचे परिणाम निश्चितपणे सरकारला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील, यात काही शंका नाही. कारण तुम्ही इतके संवेदनाहीन झालेले आहेत या अवलादी की यांना इथल्या कुठल्याच व्यक्तीबद्दल या ठिकाणी आस्था राहिलेली नाही. कशी सत्ता आणायची, फोडाफोडीचं असे अनेक धंदे करून असणारं सत्तेमध्ये कसं राहिलं पाहिजे, फक्त एकच अजेंडा असणारा यांचा हा चालू आहे. आणि यांना साथ देण्यासाठी या देशातील दलाल मीडिया सुद्धा या ठिकाणी तितकीच जबाबदार आहे मित्रांनो. कारण आपण यांचे जर न्यूज चॅनल आपण बघत असाल तर हे किती पद्धतीची असणारी चाटुगिरी करतायत सरकारची, ते आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. हे आंदोलन कशा पद्धतीनं बदनाम करायचं, कशा पद्धतीनं चिरडून टाकायचं, यासाठी प्रत्येक असणाऱ्या न्यूज चॅनलचे जे लोक आहेत ते पुढे सरसावलेले आहेत. यामुळे या देशातील मीडियासुद्धा असणारी स्वतंत्र राहिलेली नाही. ही सगळ्यात मोठी असणारी शोकांतिका आहे. अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. या व्यक्ती सोनम वांगचुक नावाचा व्यक्ती हा कोणी साधा व्यक्ती नाही आहे. कारण 3 इडियट नावाचा चित्रपट ज्यांच्या जीवनावरती आधारित आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये असणारी क्रांती घडवणारे हा व्यक्ती, रॅमन मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित झालेले असणारे सोनम वांगचुक सर आहेत. या देशातील आर्मीसाठी असणारं त्यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे. या गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाही मित्रांनो. त्यामुळे येणाऱ्या काळात असणारे 20 जुलै रोजी असणारा जंतर मंतरवरती सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं त्या ठिकाणी सरांनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे येणाऱ्या काळासाठी गरजेचं आहे. आपल्या मुलाचं भविष्य सुधारवायचं असेल तर त्यासाठी त्यांना समर्थन देणं गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणानं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.